शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. आज मी आणि माझी भाची निघालो आहोत पोसऱ्याच्या जत्रेला. खास ती 2 दिवस शाळेला सुट्टी घेऊन ती आज खास जत्रेसाठी आलेली आहे. आणि खरंच खूप जुन्या आमच्या अशा आठवणी आहेत. कारण जेव्हा आमचे वडील काका वगैरे सगळे आम्ही एकत्र परिवार जत्रेसाठी जायचो आणि रस्त्यामध्ये खूप अशा धमाल गमती जमती असायच्या. बत्ती लावून आम्ही प्रवास करायचो. पण आता सगळ्यांकडे गाड्या असल्यामुळे प्रत्येकजण गाडीने जातो आणि तो अनुभव वेगळाच असायचा. तर आपण तर डायरेक्ट भेटूया आपल्या जत्रेला. आणि जर आपण रोहित बारे यूट्यूब चॅनल नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हां हॅलो धन्यवाद.
सर्वप्रथम आपलं सगळ्यांचं रोहित बारे यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करतो. मला जर आपल्या गावाचं नाव सांगाल का? पोसरगाव. आपल्या देवस्थानाचं नाव सांगू शकाल? श्रीदेवी नवदाई वागजाई खेमदाकुमा मूळ देवस्थान पोसरे. ओके. ही परंपरा किती वर्ष चालू आहे? साधारणतः नाही म्हटलं तरी एक 250-300 वर्षापूर्वीपासून ही परंपरा चालू आहे. ओके. म्हणजे चैत्र पौर्णिमेची ही जी यात्रा असते, ही यात्रा म्हणजे आमची यापूर्वीची पिढी म्हणजे 250-300 वर्षापूर्वीपासून ही परंपरा जी आहे चालू आहे. ओके. आपल्या या कार्यक्रमामध्ये किती पालख्यांचा सहभाग असतो? साधारणतः एक 7 ते 10 पालख्यांचा सहभाग असतो. ओके. प्रतिवर्षाप्रमाणे कधी कमी असतात, कधी जास्त असतात. ओके. मला जरा या कार्यक्रमाची रूपरेषा सांगाल? कसं असतं माहिती आहे का? श्रीदेवी नवदाई वागजाई खेमदाकुमा मूळ देवस्थान पोसरे या ग्रामदेवतेची यात्रा चैत्रशुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती या दिवशी प्रथा परंपरेप्रमाणे या ठिकाणी या मूळ देवस्थानामध्ये साजरी केली जाते. ओके. आणि ही यात्रा साजरी करत असताना या कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे, ही कार्यक्रमाची रूपरेषा विशेष सांगायचं म्हणजे निमंत्रित ज्या ग्रामदेवता असतात, निमंत्रित आम्ही ग्रामदेवता ज्या इथं या ठिकाणी बोलवलेल्या असतात, त्या ग्रामदेवतेचं आगमन होतं. आणि ग्रामदेवतेचं आगमन झाल्यानंतर मग त्यांची षोडोपचारे आणि यथासांग या ठिकाणी पूजा केली जाते सर्व ग्रामदेवतांची. आणि मग म्हणजे या कार्यक्रमाची सगळ्यात महत्त्वाची खासियत सांगायची म्हटली, महत्त्वाचं जर काही सांगायचं म्हटलं तर पालख्या भेटवण्याचा कार्यक्रम जो असतो, तो पालख्या भेटवण्याचा जो कार्यक्रम आहे, म्हणजे पालख्या भेटवताना यजमान ग्रामदेवतेला निमंत्रित ज्या ग्रामदेवता असतात त्या निमंत्रित ग्रामदेवता सर्व भेटण्याचा जो कार्यक्रम असतो, हा कार्यक्रम अतिशय नेत्रदीपक आणि आनंदमय मंगलमय सोहळा या ठिकाणी हा सोहळा पार पाडला जातो. त्यानंतर पुढील कार्यक्रम कसा असतो? आणि कार्यक्रम भेटवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मग छबिण्याचा कार्यक्रम असतो. ओके. म्हणजे साणेभोवती आणि मंदिराभोवती प्रदक्षिणेचा कार्यक्रम केला जातो. ओके. त्यानंतर सगळ्या आलेल्या पालख्या सानेवरती विराजमान होतात. सानेमध्ये स्थानापन्न होतात आणि स्थानापन्न झाल्यानंतर मग आलेली जी भाविक मंडळी आहे, कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले रसिक प्रेक्षक असतील, पालकांबरोबर आलेले सगळे भाविक मंडळी असतील, भक्तगण असतील, या ठिकाणचे ग्रामस्थ असतील, या सगळ्यांसाठी करमणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो. आणि हा करमणुकीचा कार्यक्रम साधारणतः 4:30-5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो. आणि कार्यक्रम संपल्यानंतर मग परत यजमान ग्रामदेवतेला ज्या सगळ्या निमंत्रित ग्रामदेवता असतात त्या निमंत्रित ग्रामदेवता या ठिकाणी भेटतात आणि त्या परतीच्या प्रवासाला निघून जातात. अशा प्रकारे आपला दरवर्षी कार्यक्रम चालू असतो. बरोबर आहे. ओके. तुम्ही मला एक सांगाल का की ज्या दिवशी आपली जत्रा असते त्या दिवशी तुमचा आनंद काय असतो? आता आमचा आनंद म्हणजे काय? हा आमचा आनंद म्हणजे संपूर्ण चतुष्मा जो गाव आहे काय, चतुष्मा गावाचा आनंद हा गगनात म्हणजे कोणाचाही आनंद गगनात मावत नाही. ओके. या जत्रेचं एक विशेष महत्त्व म्हणजे धोणवली गावची आणि पोसरे गावची यांचं हे एक अतूट मिलन असतं. म्हणजे बऱ्याच परंपरेनुसार म्हणजे आमच्या पूर्वजांपासून हे असं कळलेलं आहे की ह्या दोघांच्या भेटीचा कार्यक्रम ह्या पूर्वजांनी आयोजित केला होता. आणि तिथून ही जत्रा उत्सव चैतावली म्हणून प्रसिद्ध झालेली आहे. हे विशेष आहे. आणि ह्या जत्रेचं आणखी विशेष म्हणजे की ह्या 2 बहिणी बांधल्या जातात आणि त्या बहिणीचं भेटी तर होत असते. परंतु आणखी म्हणजे ह्याच्यामध्ये ना कुठला एक समाज नाही, ह्याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक, सर्व धर्म समभाव अशा पद्धतीचे लोक इथे येतात आणि हा उत्सव एकदम आनंदाने साजरा करतात. त्याच्यामध्ये बौद्ध समाज म्हणू नका, मुस्लिम समाज म्हणू नका आणि इतर आणखी बहुसंख्यक लोक आहेत. अशा सर्व मिळून आपण हा इथं नेत्रदीप सोहळा आपण पार पाडला जातो. विशेष सांगायचं म्हणजे माहिती आहे का, विशेष सांगायचं म्हणजे की हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम या ठिकाणी जो साजरा केला जातो, हा कार्यक्रम साजरा करताना या गावातील या गावातील सर्व जाती धर्माची लोक या कार्यक्रमात सहभागी होतात. आणि म्हणजे असं काही नाही, सहभागी होतातच अगदी श्रद्धेने आणि मनोभावे या ठिकाणी ते या कार्यक्रमात सहभागी होतात. बरोबर. जास्तच आनंद असतो, कधी यात्रा येते असं वाट बघत असतो. ओके. थँक्यू.
जरा काका तुम्ही जरा सांगाल 2 शब्द. सांगायचं म्हणजे इथे कोणताही भेदभाव म्हणजे जातीभेद हा केला जात नाही. हा इथे हा मेन वैशिष्ट्य आहे इथे. आणि त्याच्यामुळे जत्रेला आम्हाला म्हणजे आजचा दिवस म्हणजे खूप मोठा म्हणजे आम्हाला आनंद जगता मावेन असा आवडतो. आणि हे केव्हा आजचा दिवस येतो हा आम्हाला आपण वर्षभर त्या क्षणाची वाट पाहत असतो. ओके, आपल्याला सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.